गर्लफ्रेंडला बोलला, "कर्ज काढून दे, हप्ते मी फेडतो." आणि ₹2,75,500 घेऊन सदरील आरोपी उर्फ बॉयफ्रेंड फरार. पुण्यामध्ये घडलेली ही घटना मित्रांनो, आजकाल मुलं कुठल्या घाणेरड्या लेव्हलला विचार करू शकतात ना, हे ह्याचं उदाहरण आहे. मित्रांनो, एखाद्या मुलीचं आयुष्य बरबाद करायचं, तिला लुटायचं, लुबाडायचं, तिचा पैसा खायचा, या विचाराने, या संगतीने पोरं या गोष्टी करतात ते म्हणल्यावरती आपल्या समाजामध्ये किती घाणेरडी स्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही बघा. चोऱ्या-माऱ्या करायचे दिवस गेले, तर आता डायरेक्टली लुटालुटीचे दिवस आलेले आहे. ते पण लुटायचं कुणाला? तर एका महिलेला, एका मुलीला, ज्या मुलीने तुमच्यावरती प्रेम केलं, ज्या मुलीने डोळे झाकून पट्टी लावून डोळ्यावरती तिने तुमच्यावरती विश्वास टाकला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या मुलीला गंडवता, तिच्याकडनं रोख रक्कम घेऊन म्हणजेच काय तिला भावनिक पण डॅमेज करायचं, आर्थिक पण डॅमेज करायचं, यांसारखी वृत्ती आपल्या महाराष्ट्रात, आपल्या पुण्यामध्ये ज्या सांस्कृतिक शहरामध्ये झाली, त्यामुळं अत्यंत वाईट होत आहे. मित्रांनो, सदरील महिला सदरील जी मुलगी आहे, ती मुलगी एक कंप्लेंट रेज करते विश्रांतवाडी पोलीस चौकीमध्ये, की ₹2,75,500 घेऊन व तिचा फोन घेऊन एक मुलगा जो आहे, तो फरार झालेला आहे. सदरील आरोपीने सोबत मैत्री केली. मैत्री केल्यावरती मित्रांनो त्यांचे जे संबंध आहेत, ते लैंगिक संबंधापर्यंत गेले. मित्रांनो, लैंगिक संबंधांच्या पुढं काहीही नसतं. एवढा मोठा बॉन्ड त्या मुलीने त्या मुलासोबत क्रिएट केला आणि त्याच्यानंतर तिला विविध ॲप्लिकेशनद्वारे कर्ज काढण्यास त्या मुलाने प्रवृत्त केलं. मित्रांनो, ॲप्लिकेशनद्वारे तिच्या फोन ॲप्लिकेशन्सद्वारे कर्ज काढलं आणि ती अमाउंट ₹2,75,500 पर्यंत गेली. मी एवढी मोठी ती अमाउंट काढण्यात आली आणि ही अमाउंट मित्रांनो घेऊन परत तिचा फोन घेऊन 2 तासामध्ये आलो म्हणला. तो घेऊन फरार झाला. तो परत आलाच नाही. सदरील महिलेने तिला कळलं, की आपल्यासोबत काहीतरी फ्रॉड झालेला आहे. पोलिस स्टेशन गाठलं. तिथं जाऊन तक्रार रजिस्टर केली आणि रजिस्टर केल्यावरती ही सगळी घटना समोर आली. मित्रांनो, एक विचार करा, एखाद्या मुलीला मानसिकरित्या छळणं, आर्थिकरित्या छळणं, तिच्या भावनाशी खेळणं, याच्यावरनं आपली वृत्ती समजून येते, की आपण किती घाणेरड्या लेव्हलला गेलेलो आहे. लुटलं, लुबाडलं, शारीरिक संबंध बनवून तिचा शरीराचा फायदा त्यांनी घेतला. लग्नाचं आमिष दाखवलं. मी लग्न करतो तुझ्यासोबत यांसारख्या गोष्टी तो बोलला आणि तिच्यासोबत एवढ्या फ्रॉड केले. विचार करा मित्रांनो, लग्नाच्या शेवटपर्यंत जे असतं मोमेंट, ती लग्न असतं. त्या मोमेंट्ससाठी ती पोरगी स्वप्न बघत होती आणि तिला डायरेक्टली लुटून, लुबाडून पार तिचं भावना, आर्थिक भावना सगळ्या वाट लावली त्या पोराने. 2,75,000 तिच्यावरती कर्ज झालेलं आहे. ती मुलगी अक्षरशः आता काय तिच्या मनावरती फील होत असेल, की लिटरली एवढ्या मोठ्या प्रमाणात तिची फसवणूक झालेली आहे. प्रेमामध्ये फसवणूक झाली, लग्नाचं आमिष दाखवत होतं, त्याच्यामध्ये फसवणूक झाली, पैशामध्ये फसवणूक झाली आणि अक्षरशः मित्रांनो त्या मुलीवरती वेळ आलेली आहे, की ती जाऊन आता कंप्लेंट रेज केलेली आहे आणि त्या कंप्लेंटवरती मित्रांनो ती हे करते म्हणजे आता पुढची प्रोसिजर. सदरील घटनेचा जो पण चौकशी आहे ते पोलिस करतात आहे. आता बघूया या गोष्टीमध्ये काय होतंय आणि नक्कीच याचे अपडेट मी तुम्हाला देत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.